जन्मांचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेही येऊनी हानी केली. यावेळी केवळ अभंग नाहीत, तर जीवनाचे शाश्वत सत्य सांगणारे संत तुकाराम महाराजांचे अमूल्य विचार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, एका श्रीमंत व्यापाराचा प्रवास जगद्गुरू संत तुकाराम महाराजांपर्यंत कसा झाला? भीषण दुष्काळाने त्यांच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडून आणला? त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत का बुडवण्यात आल्या आणि त्या पुन्हा पाण्यावर तरंगल्या कशा? संत तुकाराम महाराजांच्या पावन देहूनगरीत आपले मनपूर्वक स्वागत. आपल्या समोर उभी आहे ही भव्य स्वागत कमान. दोन्ही बाजूंना विराजमान वीणा संतांच्या अखंड हरिनामाचा संदेश देत असल्याचा भास होतो. तर कमानीच्या शिखरावर गरुडावर आरूढ झालेली संत तुकाराम महाराजांची दिव्य मूर्ती. प्रवास जसा जसा पुढे सरकतो तसतशी दूरवर दिसू लागते देहूनगरीची ही भव्य आणि देखणी स्वागत कमान. मंदिराच्या शिखराची आठवण करून देणारी तिची आकर्षक वास्तुरचना देहूच्या आध्यात्मिक वैभवाची पहिली झलक घडवते. आणि अखेर आपल्या समोर उभे आहे श्री क्षेत्र देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे मुख्य मंदिर, 14 टाळकरी प्रवेशद्वार. याच पवित्र प्रवेशद्वारातून लाखो भाविक भक्तिभावाने मंदिरात प्रवेश करतात. मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करताच सर्वप्रथम दर्शन घडते श्री काळ भैरवनाथांच्या प्राचीन मंदिराचे. स्थानिक परंपरेनुसार श्री क्षेत्र देहूचे क्षेत्रपाल देवता म्हणून काळ भैरवनाथांना विशेष मान दिला जातो. त्यामुळे अनेक भाविक संत तुकाराम महाराजांच्या दर्शनापूर्वी येथे येऊन प्रथम काळ भैरवनाथांचे दर्शन घेतात आणि आपल्या पवित्र यात्रेची सुरुवात करतात. श्री क्षेत्र देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिराचे भव्य प्रवेशद्वार. कमानीच्या शिखरावर गरुडावर आरूढ झालेली संत तुकाराम महाराजांची दिव्य मूर्ती जणू प्रत्येक भाविकाला भक्ती, नामस्मरण आणि सदाचाराचा संदेश देत उभी आहे. आकर्षक वास्तुरचना देहूच्या आध्यात्मिक वैभवाची पहिली झलक घडवते. या कमानीतून पुढे जाताच आपण संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीत प्रवेश करतो. प्रवेशद्वारासमोर असलेले कासवाचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. येथे दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे चित्र महाराष्ट्राच्या इतिहासातील आणि वारकरी परंपरेतील एक स्मरणीय प्रसंगाची आठवण करून देते. संत तुकाराम महाराजांच्या जीवन प्रवासाला जाणून घेण्यापूर्वी आपण थोडक्यात या पवित्र भूमीचा इतिहास समजून घेऊया. इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले श्री क्षेत्र देहू हे वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. याच भूमीत इसवी सन 1608च्या सुमारास संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यांचे वडील बोल्लोबा अंबिले मोरे हे व्यापारी होते, तर आई कनकाई या अत्यंत धार्मिक आणि विठ्ठलभक्त होत्या. घरातील भक्तिमय वातावरणामुळे लहानपणापासूनच तुकाराम महाराजांच्या मनात विठ्ठल भक्तीचे बीजे रुजले. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात वारकरी संप्रदायाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या संप्रदायातील प्रमुख संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची देहू ही कर्मभूमी आहे. हे क्षेत्र भक्ती आणि वैराग्यासाठी ओळखले जाते. आज ज्या पवित्र देहूनगरीत आपण उभे आहोत, याच भूमीत इसवी सन 1608 बोल्लोबा अंबिले कनकाई यांच्या पोटी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. त्यांचे घराणे पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्त होते. घरात नामस्मरण, एकादशी, वारकरी परंपरा
आणि पंढरीची वारी हेच संस्कार लहानपणापासून त्यांच्या मनावर झाले. पुढे हाच बालक संपूर्ण महाराष्ट्राला भक्तीचा नवा मार्ग दाखवणार आहे याची कल्पनाही त्या काळी कोणालाच नव्हती. इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या या गावाला 350 वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथील प्रत्येक वास्तू विठ्ठल भक्तीने भारलेली आहे आणि ती तुकोबांच्या जीवन प्रवासाची साक्ष देते. या क्षेत्राला भाविक वैकुंठ स्वरूप मानतात. देहूतील विठ्ठल मंदिर, जन्मस्थान, शिळा मंदिर आणि वैकुंठ गमन स्थान ही महत्त्वाची धार्मिक ठिकाणे आहेत. संत तुकाराम महाराज हे 16व्या शतकातील महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली संत आणि कवी होते. त्यांच्या जन्माच्या वर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी इसवी 1608 हे त्यांचे जन्मवर्ष मानले जाते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले असे होते. त्यांची घराणे पिढ्यानपिढ्या देहूमध्ये किराणा मालाचा व्यापार आणि सावकारीचा व्यवसाय करत असे. त्यांचे वडील बोल्लोबा आणि आई कनकाई हे दोघेही पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. तुकाराम महाराजांचे बालपण एक सधन आणि सुखी कुटुंबात गेले. त्यांच्या घराण्याला समाजात मोठा मान होता आणि त्यांची आर्थिक स्थितीही उत्तम होती. वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणाऱ्या घटना घडल्या. महाराष्ट्रात त्या काळी मोठा दुष्काळ पडला होता. तो दशमान दुष्काळ म्हणून ओळखला जातो. या भीषण दुष्काळात तुकाराम महाराजांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई आणि त्यांचा थोरला मुलगा यांचा अन्ना वाचून मृत्यू झाला. व्यापारात मोठे नुकसान झाले आणि घरात गरिबी आली. या लागोपाठ आलेल्या संकटामुळे तुकाराम महाराजांचे मन संसारातून उडाले. त्यांनी लोकांची देणी देण्यासाठी आपल्या हिश्श्याची सावकारीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून टाकली आणि अनेक गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. यानंतर ते आत्मचिंतनासाठी देहूजवळील भामचंद्र डोंगरावर जाऊ लागले. डोंगरावरील एकांतात त्यांनी ईश्वराचे चिंतन आणि नामस्मरण केले. त्यांनी विठ्ठल भक्तीवर आधारित हजारो अभंग रचले. त्यांचे अभंग हे केवळ काव्य नाही तर त्यात मानवी जीवनाचे सार आणि समाजातील चुकीच्या वागण्यावर केलेले प्रहार होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले यांसारखे शब्दातून त्यांनी माणुसकीचा धर्म मांडला. तुकाराम महाराजांचे कार्य हे केवळ धार्मिक स्वरूपाचे नव्हते तर सामाजिक सुधारणेचेही होते. त्यांनी जात-पात आणि उच्च नीच असा भेदभाव नाकारला. त्यांच्या विचारांचा प्रभाव त्या काळातील जनमानसावर मोठा होता. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले होते. शिवरायांनी त्यांना भेटीसाठी बोलावले होते आणि नजरानेही पाठवला होता, परंतु तुकाराम महाराजांनी तो नम्रपणे नाकारून विरक्तीचा आदर्श घालून दिला. महाराजांच्या कुळाचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांच्यापासूनच या घराण्यात पंढरीची वारी आणि विठ्ठल भक्तीचे संस्कार रुजले. ऐतिहासिक नोंदीनुसार तुकोबांचे 8वे पूर्वज असलेले विश्वंभर बाबा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि वयोमानामुळे त्यांना जेव्हा पंढरपूरची वारी करणे कठीण झाले तेव्हा पांडुरंगाने त्यांना स्वप्नात साक्षात्कार दिला व देहू गावातील एका आंबा बागेत जेथे तुळशीची पाने व फुले सापडतील तिथे उत्खनन करण्याचे देवाने सांगितले आणि त्या ठिकाणी विश्वंभर बाबांनी विठ्ठल व रुक्माईच्या अत्यंत सुंदर तसेच स्वयंभू मूर्ती प्राप्त झाल्या. याच पवित्र जागी त्यांनी देहूतील पहिले विठ्ठल मंदिर उभारले आणि हाच देऊळवाडा पुढे तुकोबांच्या आध्यात्मिक प्रवासाचा मुख्य आधार बनला. तुकोबांच्या जीवनातील सर्वात श्रद्धापूर्ण प्रसंग म्हणजे त्यांच्या अभंगाच्या वाया इंद्रायणी नदीत बुडवल्या जाणे आणि त्या पुण्या
कोरड्या बाहेर येणे हा होय. तत्कालीन कर्मठ विचारांच्या लोकांनी तुकोबांना अभंग रचण्याचा अधिकार नाकारला व त्यांच्या गाथा नदीत बुडवण्याची कठोर शिक्षा दिली. आपल्या साहित्याचा त्याग करून तुकोबांनी इंद्रायणी काठी एका शिळेवर 13 दिवस अन्नपाणी त्यागून तपस्या केली आणि विठ्ठलाच्या कृपेने त्यास वया पाण्यावर कोरड्या अवस्थेत तरंगून वर आल्या अशी मान्यता आहे. वारकरी संप्रदायातील मान्यतेनुसार संत तुकाराम महाराज हे मृत्यू पावले नाहीत, तर ते फाल्गुन वैद्य द्वितीयेला सदैव वैकुंठाला गेले. ज्यावेळी ते इंद्रायणी नदीच्या काठावरून निजधामाकडे निघाले तेव्हा प्रत्यक्ष विष्णूचे विमान त्यांना नेण्यासाठी अवतरले अशी भाविकांची धारणा आहे. या कारणामुळे देहूत तुकोबांची समाधी पाहायला मिळत नाही. येथे केवळ वैकुंठगमन मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या देखभालीसाठी आणि प्रसादासाठी ऐतिहासिक काळात विविध मराठा शासकांनी जमिनी व सनदा प्रदान केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कालखंडातील महत्त्वपूर्ण राजकीय नोंदी आढळतात. तुकोबांच्या सदैव वैठुमानानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी या मंदिराचा मोठा विस्तार केला आणि 1723 मध्ये सध्याचे भव्य दगडी मंदिर बांधून पूर्ण केले. सर्व मंदिरे उंच चौथरा असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर पायऱ्या आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहात वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, जानकी व हनुमान यांच्या मूर्त्या आहेत. या भक्तीतूनच त्यांच्या मुखात सहज अभंग प्रकट होऊ लागले. त्यांनी अभंग लिहिण्यासाठी कधी विद्वत्ता किंवा प्रसिद्धीचा विचार केला नाही. सामान्य माणसालाही समजेल अशा साध्या मराठी भाषेत त्यांनी अध्यात्म, समाज प्रबोधन, भक्ती, दया, सत्य आणि मानवतेचा संदेश दिला. आजही त्यांच्या हजारो अभंगातूनच तेच विचार जिवंत आहेत.